घ्या केळ. मित्रांनो आपण नमस्कार. आज मी पहिला व्हिडिओ बनवत आहे. तरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कृषी प्रदर्शन दाखवणार आहे. तर मी दाखवायच्या आधी माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि पाहायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आम्ही बारामतीमध्ये आलेलो आहे. तर इथे मॅरेथॉन स्पर्धा दाखवलेली आहे. तर आम्ही ते काय आहे तर मित्रांनो आपण कृषी प्रदर्शनाच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत. तरी वेलकम कृषी. तर मित्रांनो ही बघा पार्किंग आहे. हे खूप मोठी 4 चाक्यांची पार्किंग व्यवस्था आहे. आपण पार्किंग नंबर मोठी आणि आपण येथे तिकीट काढणार आहोत. तर आपण आता तिकीट काढूया. तर मित्रांनो आपण तिकीट काढलेलं आहे. आपण इथनं आतमध्ये जाणार आहोत. पण आतमध्ये आले तुम्हाला दिसत आहे आतमध्ये पुढे काय आहे काय नाही. तर मी तुम्हाला इथनं पुढे दाखवणार आहे. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. काय करायचं बघा. अजून आम्हाला काही दाखवणार आहे पुढे तुम्हाला. तरी तुम्ही सर्वांनी बघा. तरी पहा मित्रांनो ही रानात फवारणी करायची मशीन आहे. तर ते आपल्या ऊसाला ह्याला कोणतं पीक असेल तर ती फवारणी करू शकते. मित्रांनो हे पहा हे फॅन लावलेला आहे. तरी ते आतमध्ये याची फुलं असतात. तरी त्यांचं तापमान थंड राहण्यासाठी ते असे केलेलं असतं. तरी तुम्ही आतमधली फुले पाहता आणि स्ट्रॉबेरी लावलेली आहे. स्ट्रॉबेरीला थंड तापमान लागतं. तरी अजून काही फुलं असतील अशी पाईपांमध्ये ठेवलेली आहे. मित्रांनो तुम्ही पाहता ही फुलं आहेत वेगवेगळी व त्याची जात आहे काय असेल ते अजून आहे. त्यात फुलंही आहे. तर हे आहे पिकाचे नाव, खाण्याचे फूल, अजून त्याची माहिती दाखवलेली आहे. सगळं आहे. तरी तुम्ही पाहत आहे की तिथं मशीन फवारणी करत आहे. तरी तुम्हाला दिसते. तुम्ही पाहत आहात की माती अशी फवारणी करतात. तर मित्रांनो तुम्ही पाहत आहात शेडनेट हाऊस युनिट म्हणजे ते झाडाचे कसं मांडायचं, फळे फुले भाज्या कशी मांडायचे ते त्यात सांगितलेलं आहे. तर आपण पाहतोय स्ट्रॉबेरी कशी लावलेली आहे कशी नाही हे पण त्याचा वापर करून लावता येतो. पॉलिकम नेट हाऊस त्यामध्ये ते कसे त्यामध्ये स्ट्रॉबेरी लावलेली आहे. ते पॉलिकम नेट हाऊस आहे. तरी त्यात ते स्ट्रॉबेरी कुंडीत लावलेली आहे. तरी दिसत आहे. मित्रांनो तुम्हाला कांद्याची रोप दिसत आहे आणि सूर्यफूल दिसत आहे. परत कोबी दिसत आहे. तर ते कोबी पहा कसा उगवलेला आहे. तो कोबी उंच आहे. त्या खाली कोबी उगवतो वरने फक्त पाला असतो. तर मी त्याची तुम्हाला जात कोणती आहे कोबीची ती दाखवतो.
पहा. तुम्ही मित्रांनो पाहता तुम्ही काय कॅबेज आहे, तर कॅबेजीला कोबी म्हणतात. तर हा कोबी खूप मोठा असतो, तर त्याची कोबी तर तुम्ही पाहत आहात दिसत आहेत तुम्हाला. हे कलमी वांगे आहेत, ते काही कलरची वांगे असतात. तर त्याला हा टमॅटो आहे, तिथं रोप आहे त्याची. आणि तुम्हाला आपली साधे गावरान वांगी दिसतील, ते वांगे आहेत. पहा ही आहे रोटाटिंग व्हील, ते पाण्यातून भिजून ऑटोमॅटिक फिरतं आणि त्यातून फळे फुले भिजून निघतात. तर हे तुम्हाला दिसत आहे ते गोल गोल फिरतं. हा मित्रांनो मका आहे, मका मल्च. तर ते मका आपल्याला दिसत आहे. तरी मित्रांनो तुम्हाला पुढे झाडू कसे तयार होते पण दिसत आहे. ती आहे मका. मका तुम्हाला दिसत आहे, ती मका कुजलेली आहे. तर मित्रांनो हा टमाटा आहे, छोटाचा टमाटा. तरी तुम्हाला दिसत आहे. आपण दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केलेला आहे. तरी इथं तुम्हाला फुले लावलेली आहेत, तरी तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला दिसत आहेत ते सर्व. अजून मी तुम्हाला काही पुढे आणखी दाखवणार आहे, तरी त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करावी. मित्रांनो हे आहे काय अंजीर आहे, अंजीर. पुढे जांभळ आहे, तुम्ही जांभळ पाहू शकता. तर आणखी पुढे टोमॅटो आहेत खूप मोठी. आणि हे आहे फळाची रोपवाटिका आहे, कसला आहे काय माहित नाही, तर तुम्ही पाहू शकता. पुढे आंब्याची रोप आहे, तर तुम्हाला दिसते. पुढं नाही का इकडे तर या नक्की काही दिसत आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे. ही आहे दोडका. पहा तुम्ही दोडका पाहू शकता. तुम्हाला दोडका आणि भोपळा मी आतमध्ये दाखवू शकतो, तो तुम्ही पाहू शकता. तुम्ही कांद्याची रोप पाहू शकता. हे कांद्याची रोप आहे. तरी हे पत्रकार कांद्याच्या रोपाबद्दल जाहिरात बनवत आहे, ते तुम्हाला दिसतंय. तर या नक्की पुढे काय ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही तूर पाहू शकता. ही आहे तूर. ही तूर आहे, याला उगवलेली आहे तूर. तरी आपण जाळी लावल्यामुळे आतमध्ये जाता येत नाही, त्यामुळे तुम्ही इथं तुरीचे वाण पाहू शकता. तर इकडे अजून ट्रॅक्स आहे. तुम्ही केळी पाहू शकता. बनाना वन कवर आहे. केळीची आहे असं. चला बांबू तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अजून पुढे दाखवतो. मित्रांनो आपण इथनं ऊस ह्याचा ऊसाचा याचा वापर, ऊसाची सगळी माहिती इथून पुढे बघणार आहोत. तर आता तुम्हाला ऊस दिसत आहे. हा ऊस AIचा वापर करून बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. पहा हा
AIचा वापर करून ऊस बनवलेला आहे. तर तिथं AI लिहिलेले आहे. ते उंची खूप मोठी होती AIचा वापर केल्यावर. नॉन AI पेक्षा हा भारी येतो. तरी तुम्ही आत पाहू शकता. तरी आतमध्ये गर्दी पहा. तर याची जाहिरात सांगतात AIच्या ऊसाचा वापर कसा करायचा आहे इथं सांगतात. मित्रांनो तुम्ही कृषिक हा आहे तरी कृषिक बारामतीत आहे. तरी मी माझं मित्रांनो तुम्हाला इथे कमळ दाखवलेले आहे. कमळ आणि दुसरे फुल आहे झेंडू. परत नाही तर वेगवेगळी फुलं आहेत. तर तुम्ही पाहू शकता. ही आहे समोर दाखवण्यासाठी ठेवलेली फुले. मित्रांनो आपण तिसरा टप्पा जाणार आहे. तरी तुम्हाला पुढे दाखवतो. तर तुम्ही पाहताय हा शेड आहे आतमध्ये जाण्यासाठी. इथे आतमध्ये कॉलेज असतं. त्यामध्ये काही प्रदर्शन दाखवता येतो. तर मित्रांनो तुम्ही मासे पाहू शकता. तुम्हाला मासे ते दिसत आहे. ते पाणी स्वच्छ करतात म्हणून त्यामध्ये ते टाकलेले असतात. धान्य दालन इथे पहा. इथं धान्यासाठी आणि त्याच्या बिया असतात त्यासाठी इथे खूप गर्दी झालेली आहे. तरी तुम्हाला इथं धान्य बिया दाखवतो. तरी तुम्ही पाहू शकता. कांदा शेतकऱ्याच्या बायका कशा शेतात आल्या ऊस. तरी इथं खूप गर्दी असल्यामुळे तुम्हाला मला दाखवता येणार नाही. तरी माफी असावी. आहे तर तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करावी. हा आहे ॲग्रोस्टार. त्यांचा बोलून दिसत आहे तुम्हाला. तरी इथं झेंडू आहेत. झेंडूची फुले. तर इथं ॲग्रोस्टार म्हणजे त्याची औषध असते रानातली. तरी अजून मी तुम्हाला पुढे काही काही दाखवणार आहे. तर मित्रांनो हा टोमॅटो आहे. टोमॅटो नंतर हा बीट आहे. बीट ते मोठे बीट असतं. तरी व्हिडिओला लाईक करावी. तरी अजून तुम्हाला पुढे काही पाहायला मिळेल. तर ही आहे बाजरी. मिलेट. मिलेट म्हणजे बाजरी. बाजरीची दोन जात असतील. तर इथे तुम्हाला कारले दिसत आहे. तर मित्रांनो हे प्रदर्शन खूप मोठं आहे. मोबाईल मध्ये एवढं काही बसत नाही. मारेल. तर मित्रांनो प्रदर्शन मध्ये खूप काही लय आहे. एवढं मोबाईल मध्ये बसत नाही. तरी दिसेल तेवढंच मी दाखवत आहे तुम्हाला. तरी तुम्हाला मोठं बघायचं असेल तरी तुम्ही यूट्यूबला जाऊन KVK बारामती प्रदर्शन असं सर्च करून तुम्ही पाहू शकता. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण कृषी प्रदर्शन मध्ये हाऊस बघत आहे. हाऊस नॉन AIचा ऊस आहे. तर AIचा ऊस खूप मोठा असतो. नॉन AIचा ऊस असा आहे.
त्याची पासक काढलेली आहे, तरी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. घ्या केळ, घ्या केळ. लालगाव साहेब आपल्याला काय लागलेलं का हिरवी केळी आहे, ती केळी हिरव्या कलरची आहे आणि ही केळी लाल कलरची आहे, लाल कलर. मित्रांनो हे पहा गांडूळ खत आहे. मी तुम्हाला गांडूळ खत दाखवतो. त्यामध्ये गांडूळ खत कसं आहे ते तुम्हाला दिसेल. तर हे पहा मित्रांनो, भाग पहिला म्हणजे जागा तयार करून असं टाकणे, परत न त्यावर तळवट टाकणे, परत तयार झालेला बेड पहा. त्यानंतर न हॉस लिक्विड, त्यानंतर पासक टाकावी. ती पासक दिसत आहे गांडूळ खतासाठी निर्माण होणारी, गांडूळ खत निर्मिती करणारे अर्धवट कुजलेले चेन असते त्यात खाली. इथं पुढे गांडूळ खत तयार झालेलं आहे ते तुम्हाला दिसते. तुम्ही ते पाहत आहात, इथे बाजार भरलेला असतो आणि तुम्ही हे आतमध्ये बघत आहात ते मित्रांनो हे पहा, तुम्हाला इथं पाईप ही असते. म्हणजे तुम्हाला म्हटलं बोरवेल मध्ये पाईप ही असल्यावर. मित्रांनो पहा, हे मोठे मोठे खूप मोठे ट्रॅक्टर असतात. म्हणजे ते आपले एवढ्या जणांकडे कोणाकडे नसतात, तसले ट्रॅक्टर असतात. तरी तुम्ही आणखी पुढे काही पाहू शकता. तरी आहे तर तुम्हाला एक ट्रॅक्टर आहे, त्यामुळे त्याला फरांडी आहे, मागणं उकरायला बी येईल. असला पण ट्रॅक्टर आहे. तरी अजून तुम्हाला रोटर दिसते. परत ना हे आहे, हे पेरणी करायची, खालनं डायरेक्ट उकारते तसली मशीन आहे. तर हे अजून हे खूप मोठा रोटर आहे. तरी तुम्हाला इथे घ्यायचं असले तर नोंदणी करता येते. तर अजून तुम्हाला पुढे खूप काही भेटेल. तिथं वेगवेगळे ट्रॅक्टर आहे, तिथं पाण्याची फवारण्याची मशीन आहे. तरी तुम्ही पाहू शकता इथे दूधधारा मशीन म्हणजे कुठे करायचं बाकी सगळं असतं. आणि हे रानात फवारणी करायची मशीन आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा ट्रॅक्टर आहे, म्हणजे ते काय बिघडले ते. तर मित्रांनो हे पहा, हे टॉल आहेत, खाण्याचे टॉल. तर ते खूप मोठे आहेत, तरी 100 पेक्षा जादा आहेत. तर मित्रांनो इथून पुढे मांसाहार जेवण असतं, जसं की मच्छी, मटण, चिकन, अंडी, थाळी इथे सर्व भेटतात. आणि इकडे शाकाहारी. मित्रांनो हे मधमाशी पालनचं आहे. तरी तिथं मधमाशी पालनबद्दल दाखवलेलं असतं. आणि आतमध्ये दुसरे काही आहे. तर एवढंच आहे, बाकी पुढे काही नाही. तर मित्रांनो आपण आतमध्ये ह्याच्याबद्दल सगळं काही दाखवलेलं असतं. त्यामध्ये काही कंपन्या जाहिरात येऊन आलेल्या असतात, त्या घेऊन आलेल्या असतात त्या. तर आपण पाहूया केयस, प्रोचिरान्स, इथे पुस्तकं असतात. मित्रांनो येते तुम्ही ऑरिजिनल गन पाहू शकता. गन आहे, तर ते तुम्हाला तर मित्रांनो यामध्ये जेवढं मोबाईलमध्ये दिसतंय तेवढं दाखवलेलं आहे. तरी जे काय मोबाईलमध्ये दाखवता येणार नाही त्यामध्ये खूप आहे. तरी तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता.
इथं खूप गर्दी आहे. म्हैस तुम्हाला गुरे दाखवली, तर इकडं बैली पक्षी दाखवलेले आहेत. तरी इकडे आपण काही ते खूप गर्दी असल्यामुळे दिसत नाही, त्यामुळे मी तुम्हाला गर्दीमुळे दाखवू शकलो नाही. परवानगी काढलेली दिसते. आता आपण बाहेर निघालेलो आहे, तरी आपले सगळं प्रदर्शन दाखवून झालेलं आहे. ते महाराष्ट्र सरकारी पुणे जिल्हा असं ते पुढे काय असेल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मी दिलेल्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आणि मी जेवढे व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये तेवढंच दाखवलेलं आहे. मला बाकीच्या एवढं मोबाईलमध्ये काही दाखवता आले नाही. तर सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.